कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या जगातला सगळ्यात मूर्ख माणूस असेल मी। असं का बोलतोस आकाश? त्याचा पण नाईलाज होता। नको बाबा, आकाश सरांना काही बोलू नका तुम्ही प्लीज, आणि माझी बाजू तर अजिबातच घेऊ नका। लायकीचाच नाही आहे मी, काय चुकीचं बोलताय तो ते। मी मुळातच इतका मोठा गुन्हा केलाय ना की खरं तर त्यासाठी मला मोठ्यातली मोठी शिक्षा व्हायला हवी आहे। त्या मनाने खूप कमी बोलताय ते तर। माझा हेतू नसतानाही मी तुम्हा सगळ्यांना अननोइंगली हर्ट केलंच आहे ना। पण आकाश सर, या घरात येण्याचा माझा फक्त एकच हेतू होता, माझा मुलगा। माझा बनी। श्राद्धाच्या दिवशी जेव्हा मला कळलं की ती वसुंधरा या घरात येऊन बसली आहे, दिवशी खूप गोंधळून गेलो होतो मी। धक्का बसला होता मला खूप मोठा तिला समोर बघून। मला खूप बोलायचं होतं तुम्हा सगळ्यांशी। मग तुम्हाला विचारायचं होतं की का आणलात त्या बाईला ह्या घरात, का जोडलेत तिच्याशी संबंध? आकाश सर, ह्या अशा बाईशी का लग्न केलं तुम्ही? पण नाही बोलू शकलो मी काही, कारण चांगलंच ओळखतो मी त्या बाईला। मला माहिती होतं की तेव्हा जर मी तोंड उघडलं असतं ना तर रातोरात ती माझ्या मुलाला घेऊन या घराबाहेर गेली असती आणि आयुष्यात कधीच त्याचं तोंड पाहू शकलो नसतो मी। पण एवढं सगळं होत असताना मला एका गोष्टीचा आनंद होता की माझा मुलगा तुम्हाला बाबा म्हणतोय। आणि तुम्ही पण त्याला खूप जीव लावताय। खरं तर आकाश सर, तुमच्याशी मैत्री वाढवण्याचं एकच कारण होतं माझ्याकडे। मला बघायचं होतं की तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात। कारण आफ्टर ऑल माझा मुलगा तुम्हाला बाबा म्हणत होता। तुम्ही त्याच्यावर माझे इतकं प्रेम करू शकाल की नाही, त्याची काळजी घेऊ शकाल की नाही, हेच पारखत होतो मी बस। पण मला कळलं की मला वाटत होतं त्यापेक्षाही खूप जास्त चांगले माणूस आहात तुम्ही। आणि मग माझी खात्री पटली की मी जरी माझ्या मुलासोबत नसलो तरी तुमच्यासारखा एक उत्तम बाप मिळालाय त्याला। आई, खूप त्रास दिला ग मी तुझ्या मुलाला। खूप वाईट वागलोय मी माझ्याच भावाशी। खरं तर लाज वाटते मला माझीच। आकाश सरांची इतकं खोटं बोललोय ना मी की मी त्यांच्यासमोर उभं राहण्याच्या लायकीचं नाहीये खरं तर। पण आकाश सर, जसं मी माझ्या देवासमोर हात जोडून उभा राहतो ना, तसाच मी अगदी मनापासून तुमच्या समोर हात जोडून उभा राहून तुमची माफी मागतो। प्लीज आकाश सर, मला एकदा माफ कर। प्लीज। आकाश, अरे त्याच्या चेहऱ्याकडे बघ तरी। हे सगळं त्याने त्याच्या मुलासाठी केलं रे। का वागलो मी असा? काय काय करून बसलोय मी तेव्हा? माझ्या मुलाच्या प्रेमापोटी मी माझ्या भावाशी इतकं खोटं बोललोय की मला माझीच लाज वाटायला लागली। खूप वाईट माणूस आहे मी खूप नालायक आहे, खूप हलकट आहे मी, एक नीच माणूस आहे मी, एक नंबरचा। सर, तुम्ही तुमच्या मनात जे काय आहे, जो राग आहे तो काढा ना प्लीज। बोला ना, मला शिव्या घाला, मला हवं तर मला मारा तुम्ही, मारा मला, पण प्लीज माझ्याशी बोला सर। या जगात मी सगळ्यात जास्त आदर तुमचा करतो सर, प्लीज।
सर बाबा तू कधी आलास रे? आम्हाला तुझी खूप आठवण येत होती. मला पण तुमची खूप आठवण आली. कशा तुम्ही दोघी? आम्ही ठीक आहोत, पण तू आजारी पडला होतास ना? तुला माहितीये आजीने आम्हाला एकदा पण हॉस्पिटलमध्ये जाऊन नाही दिलं. तू आता बरा झालास ना? आता आजारी नाही ना पडणार? बाबा तुला दुखतंय अजून? छे, आता तुम्हा दोघींना बघितलं ना, माझं सगळं दुखणं पळून गेलंय. येस, आता आपण सेलिब्रेट करूया. येस. चिनू, मनू, बनी दादा, बनीची आई. ये! एक काम बनी दादा खालून वाट बघत असेल. चल आपण जाऊया. चल 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 चल. बनीची आई, बनीची आई, बनी दादा, बनीची आई, बनी दादा, कुठे आहेत ते दोघं? किचन मध्ये पण नाही आहेत दोघं. आजोबा सांगा ना, कुठे आहेत ते दोघं? तुम्ही या इकडे, बसा इकडे. शहाण्यात तुम्ही दोघी. हे बघा, बाबा आत्ताच हॉस्पिटलमधून आलाय की नाही, त्याला जरा बरं वाटलं ना की तो तुम्हाला समजावून सांगेल सगळं. काय समजून सांगेल? त्याला माहिती आहे कधी येणार आहे ते, मग आम्हाला का नाही सांगत? तुम्हीच बोला ना बनीच्या आईला, म्हणजे मग ती येऊन लगेच बाबाला बरं करेन. बाळांनो, ती नाही येणार, कधीच नाही येणार आहे. जयश्री, का मुलीनं कशाला खोटी आशा दाखवायची? ए, आणि तुम्ही दोघी नीट ऐका, सारखं आई 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 करायचं नाही. घरात एवढी माणसं आहेत ना, तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला सांगा, आम्ही देऊ. अवनी काकू तयारी करून देईल तुमची रोज, कळलं? आणि बनीच्या आईनी बनी दादा काय सांगितलं ते ऐकलं नाहीस का तू नीट? सारखं सारखं काय सांगायचं? हा अगं आई, असू द्या ना, नका रागवू त्यांना. चिनू बरू, या या इकडे. चला आपण माझ्या रूम मध्ये जाऊन मस्तपैकी गेम खेळूया. चला चला चला, मला आवडतं ना गेम खेळायला. चला. तुला पण ना काही कळतच नाही, मुलींवर कसला राग करतेस? तुम्ही पण उठसूट मलाच बोला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.